नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 जुलै 2026 रोजी रायगड जिल्हा दक्षिण पुरुष आणि महिला कार्यकारिणी तसेच महाड तालुका कार्यकारिणीच्या सहकार्यानं संस्कार विभाग रायगड दक्षिण यांच्या अधिपत्याखाली आयोजित वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ महाड येथील ऐतिहासिक गांधारपाले बुद्ध लेणी परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष संतोष जाधव हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, माजी महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव संजय सोनावणे तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि रायगड उत्तरचे अध्यक्ष सुशील वाघमारे यांनी उपस्थितांना धम्मसंस्कार, सामाजिक परिवर्तन आणि समतेच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रायगड जिल्हा दक्षिणचे सरचिटणीस नवनीत साळवी यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन महिला जिल्हाध्यक्ष अस्मिता जाधव यांनी केलंय. यावेळी रायगड जिल्हा दक्षिणचे कोषाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष नितीन मोरे, सुभाष ओव्हाळ, संरक्षण उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड, महिला सरचिटणीस मीना मोरे, महिला कोषाध्यक्षा सुषमा साळवी, गीता कांबळे तसेच जिल्हा, तालुका आणि महिला कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, उपासक उपासिका, समता सैनिक, शिक्षक शिक्षिका आणि मोठ्या संख्येनं धम्मप्रेमी उपस्थित होते. महाड, तळा, म्हसळा, माणगाव, रोहा, पोलादपूर, श्रीवर्धन तसेच माणगाव शहर शाखांमधून रामदास शिंदे, सुषमा शिंदे, अनंत कासारे, रत्नमाला तांबे, प्रबुद्ध जाधव, अंजली शिंदे, रवींद्र आयनोडकर, प्रतिभा शिंदे, सचिन साळवी, दीपाली मोरे, प्रसाद चाफे, शीतल कासारे, विजय जाधव आणि सुभद्रा जाधव यांच्यासह विविध तालुक्यातील कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुरेंद्र शेलार आणि संतोष लोखंडे यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना मान्यवरांनी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, प्रज्ञा आणि समतेचा संदेश आजच्या समाजासाठी अधिक आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलंय. तरुण पिढीने धम्माच्या मूल्यांचा स्वीकार करून व्यसनमुक्त, विवेकशील आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. गांधारपाले बुद्ध लेणीच्या पवित्र परिसरात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला. या वर्षावास उद्घाटनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या कालावधीत विविध विषयांवरील धम्म प्रवचने, संस्कार वर्ग, प्रबोधनपर व्याख्याने आणि सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमांचा लाभ सर्व धम्मबंधू भगिनींनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. जय भीम, जय संविधान. आज आषाढी पौर्णिमा संपूर्ण भारतभर नव्हे विश्वभर या आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत भगवान बुद्धांनी जे पहिलं प्रवचन दिलं आणि धम्म सांगितला त्याच्यावरती मार्गदर्शन होते. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 3 महिने वर्षवास प्रवचन मालिका राबवून प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये ही प्रवचन मालिका राबवण्याचा प्रयत्न करते. आज वर्षवासाच्या निमित्तानं रायगड जिल्हा दक्षिणच्या वतीनं या ठिकाणी गांधारपाले लेणी या ठिकाणी या वर्षवास प्रवचन मालिकेचं उद्घाटन झालं. आणि महत्वाची गोष्ट आहे की 5 झाडं वृक्षारोपण देखील करण्यात आलं. वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि वृक्ष वाढवा हा जो संकल्प आहे विज्ञानाचा, त्याला पुढे नेण्याचा संस्था प्रयत्न करते. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या वर्षवास प्रवचन मालिकेच्या निमित्तानं आज कार्यक्रम होत आहेत. आज या ठिकाणी संतोष जाधव जे रायगड जिल्ह्याचे दक्षिणचे अध्यक्ष आहेत, उत्तरचे अध्यक्ष सुशील कुमार वाघमारे, त्याचप्रमाणे संजय सोनवणे गुरुजी आणि महाड तालुक्याचे
अध्यक्ष सुनील जाधव गुरुजी आणि संपूर्ण कार्यकारिणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. खूप सुंदरसा कार्यक्रम या लेणीवरती ठेवलेला आहे आणि सारनाचं जी भूमी आहे त्या सारनाच्या भूमीला युनेस्कोनं एक जागतिक दर्जा दिलेला आहे. जागतिक वारसा असलेले ठिकाण घोषित केलेलं आहे. हे या वर्षावासाचं अतिशय महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. वर्षावासाच्या निमित्तानं संपूर्ण जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा मंगल कामना व्यक्त करतो. महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, आनंदराव आंबेडकर या आंबेडकर परिवाराच्या वतीनं आणि केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं जनतेला या वर्षावास पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद आणि मंगल कामना व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय सम्राट. जय सम्राट अशोक. आज गांधरबाई बुद्धलेणी येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे धम्मप्रवचन वर्षावार धम्मप्रवचन मालिकेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने लेण्यांमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम व्हावा या उद्देशाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाड तालुक्याच्या सहकार्य आणि दक्षिण रायगडच्या वतीने या ठिकाणी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. अशा कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला लाभलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय सचिव आदरणीय बी.एच. गायकवाड साहेब, संजय सोनवणे साहेब, जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, आम्ही या सर्व समवेत यांच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की या महाड तालुक्यामध्ये आज सालाबादप्रमाणे जसं उद्घाटन झाल्याप्रमाणे दरवर्षी गावामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आजही या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर या महाड तालुक्यामध्ये मी सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व संघटनांना आणि विशेष करून बौद्ध पंचायत समिती या धार्मिक संस्थेला विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करून आपापल्या गावात शाखेमध्ये आम्हाला सहकार्य करून विषय घेऊन आपण धम्म पोहोचवण्याचं काम करावं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आचरण करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि म्हणून या आजच्या दिनाचं महत्व आणि आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2600 वर्षापूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूंना धम्म देशना दिली आणि आजचा हा दिवस अतिशय आपल्या धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये पवित्र मानला जातो. आणि अशा या दिवशी या दिनानिमित्त आज हजारो म्हणजे मला वाटतं जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील आणि तालुक्यातील सर्व या ठिकाणी सभासद, पदाधिकारी, बंधू भगिनी या ठिकाणी हजर झालेले आहेत. अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आम्ही समजतो आणि आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आम्ही या महाड तालुक्यामध्ये गावागावात जाऊन सर्व संस्थेने सहकार्य आम्हाला करावं आणि धम्माचं देशना सर्वांनी घ्यावी आणि धम्म आचरण करून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि आजच्या या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.